मतदानाच्या एक दिवस अगोदरच अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। 13 तारखेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदान आहे। अशामधूनच अहमदनगर मतदारसंघातून एक मोठी बातमी व्हायरल झाली। या व्हिडिओमध्ये अहमदनगरमध्ये भाजपच्या पक्षाने रात्री पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नेमका असे घडले तरी काय? पारनेरचे भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी गटाचे निलेश लंके यांचे कार्यकर्ते एकमेकांना रात्री भिडले। ही सर्व घटना काल रात्री मध्यरात्री घडली। मध्यरात्री दोन्ही कार्यकर्त्यांचे जोरदार भांडण झाल्याने लाखो रुपयांनी पैशांनी भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याने जोरदार व्हिडिओ व्हायरल झाला आणि ही बॅग राहुल शिंदे या भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातातून पडली होती। या व्हिडिओच्या घटनेमुळे सर्वत्रच खळबळ उडाली। परंतु विशेष म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये याविषयी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, कारण की हे सिद्ध झालेले नाही हे पैसे वाटण्यासाठी आणले होते की ते भाजपचे राहुल शिंदे या कार्यकर्त्याचे पैसे होते।